नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातून आहे. महाविकास आघाडी सरकारनं 2.5 वर्षात राबवलेल्या योजना आता शिंदे फडणवीस सरकारच्या रडारवर आहेत. 2.5 वर्षात राबवलेल्या योजनांची अडीच वर्षात राबवलेल्या योजनांची चौकशी करण्यात येणार असल्याचं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. भाजप आणि महाविकास आघाडीत जुंपली. आधी निर्णयांना स्थगिती, आता कामांची चौकशी. महाविकास आघाडीचे घोटाळे तपासणार बावनकुळेंचा इशारा. बावनकुळेंच्या इशाऱ्याला महाविकास आघाडीचंही प्रत्युत्तर. या 2.5 वर्षात त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातले घोटाळे तपासण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचाच इशारा भाजप देत आहे. 5 वर्षात आम्ही चांगलं काम सरकार चालवलं. आता या 2.5 वर्षात त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील आणि जर 2.5 वर्षात जे घोटाळे झाले असतील, जर चूक झाली असेल तर नक्की कारवाई केली जाईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा म्हणजे महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सरकार बदललं की निर्णय बदलतात हे नित्याचं झालंय. पण आता बदलत्या सरकारसोबत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना इशारे देण्याचा नवा ट्रेंड राजकारणात आल्याचं पाहायला मिळतंय. राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत असतानाच आता बावनकुळेंच्या इशाऱ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात मंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे देण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली आहे. महिन्याभरापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं राज्यातल्या नागरिकांची कामं खोळंबली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार महिन्यातून अधिक काळ रखडल्यानं प्रशासकीय कामावर त्याचा परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे मंत्र्यांचे सुनावण्यांचे अधिकार पुढील आदेशापर्यंत सचिवांकडे सोपवण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली. मुख्य सचिवांकडे राज्याचा कारभार सोपवा आणि तुम्ही दोघेही घरी बसा, अशा शब्दात अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सरकार दिल्लीतून चालवलं जातंय. दिल्लीच्या आदेशाशिवाय शिंदे फडणवीस कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली. आता लवकरात लवकर करू असं बोलणं थांबवा, असा टोलाही त्यांनी लगावला. तर राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीसांना जोरदार टोला लगावलेला आहे. ज्या प्रकारे सातत्यानं दोघांकडूनही लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करू असं सांगितलं जातंय, आता हे किमान म्हणणं तरी थांबवा, असं म्हणत त्यांनी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी दिल्लीतून ग्रीन सिग्नल का मिळत नाहीये, हा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांना अधिकार दिले जात आहेत, तसंच मग मुख्य सचिवांनाही अधिकार द्या आणि तुम्ही घरी बसा, अशा शब्दात अजित पवार यांनी सुनावले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एक धक्कादायक विधान केलं. कोर्टाचा निकाल आला तर सरकार कोसळू शकतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अजित पवारांची वक्तव्य सुरू असल्याचा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलाय. महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो, कधी? लवकरच लवकरच लवकरच. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं आधीच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेत अजित पवारांनी अधिकच भर घातली आहे. एकनाथ
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन अवघा महिनाच उलटलाय आणि हे नवं सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी या भविष्यवाणीला आधार दिलाय तो कोर्टाच्या आगामी निकालाचा. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आता देखील जे तिथं बसलेले आहेत ते पण किती काळ राहतील तेही आपल्याला सांगता येत नाही. उद्या कोर्टाचा काही वेगळा निकाल आला तरी काही घडू शकतं. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजूनही विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वार्या सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सगळं काही दिल्लीत ठरत असल्याची टीका अजित पवारांनी केली. शिंदे गटाच्या जिव्हारी लागेल अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी पुण्यामध्ये केली आहे. महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये. महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी. लवकरच 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 एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात. होईल होईल अरे कधी होईल. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात. अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकट येतात. निर्णय घेणार कोण. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या स्थैर्यावरच थेट वक्तव्य केल्यानं सत्ताधारी गोटातूनही जशास तसं उत्तर देण्यात आलंय. त्याने वाट पाहत राहावं आणि निवडणुकीसाठी तयारी करणं काय चूक नाहीये. भारतीय जनता पार्टी तर राऊंड द क्लॉक निवडणुकीसाठी सज्जच असतं आणि त्यामुळे विरोधी पक्ष आहेत अजितदादा, त्यांना आता प्रत्येक दिवस आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या कराव्याच लागतील आणि ते करताना दिसत आहेत. मविया सरकार सत्तेत असताना तत्कालीन विरोधकांकडून सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी सातत्यानं केली जात होती. आता सत्तांतरानंतर आधीच विरोधक सत्ताधारी झालेत आणि सत्ताधारी विरोधक झालेत. मात्र राजकारणात कोणताही फरक पडलेला नाही. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून जसं सरकार कोसळण्याचे दावे केले जात होते तसे दावे आता विरोधकांकडून करण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले. राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्यानं शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्र्यांची भाजप नेतृत्वाशी चर्चा होणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा. का रखडला राज्य मंत्रिमंडळ विस्तार. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांकडून सतत टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रविवारी नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत, तर उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजपच्या हर घर तिरंगा या अभियान बैठकीत सहभागी होणार आहेत. या 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2 बैठका ज्या आहेत त्यासाठी मी आलो आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार. तर काम कुठलंही थांबवलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायची निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही, थांबणार नाही आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार. खरे तर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शुक्रवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. खरे तर गेल्या महिन्याभरापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. मात्र सतत मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जात असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी फुटणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी राऊतांसंदर्भातली आहे. राऊत यांच्या पत्नीची चौकशी आज करण्यात येते. संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची गेल्या 6 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे.
पत्राचाळ प्रकरणी ईडीनं समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचीही समोरासमोर चौकशी होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. शनिवारी वर्षा राऊत यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांना ईडीनं यापूर्वीच अटक केली आहे. आता त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी केली जात असल्यानं राऊत कुटुंबाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. त्यांना जे काय प्रश्नांची माहिती पाहिजे असेल ते सर्व प्रश्नांची उत्तरं वर्षा राऊत देतील. जे जे त्यांना माहिती आहे, जे जे सत्य आहे ते सत्य आज वर्षा राऊत ईडीसमोर सांगतील. जे संपूर्ण सहयोग आणि सहकार्य ईडीला वर्षा राऊत करतील. पत्राचाळ प्रकरणातून 1,44,66,000 रुपयांची लाच घेतल्याचा राऊतांवर ईडीनं ठपका ठेवलाय. तसंच अलिबागमधील जमीन आणि दादरमधला फ्लॅट खरेदीसाठी लाचेच्या रकमेचा वापर केल्याचा ईडीचा आरोप आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात तब्बल 1,08,00,000ची रक्कम कुठून आली याविषयी ईडीकडून तपास केला जातोय. मात्र ईडीच्या या कारवाईमागे भाजपचा हात असल्याचा आरोप राऊत कुटुंबियांनी केलाय. संजय राऊतांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आमदार सुनील राऊतांनी केलाय. संपूर्ण सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे. भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरते म्हणून ईडीच्या थ्रू हे सर्व अटकवण्याचे त्यांचे संपूर्ण प्रयत्न चालू आहेत. दरम्यान पत्राचाळ प्रकरणातील ठेकेदारांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी राऊत कुटुंबाने केली आहे. तर राऊत दाम्पत्याची समोरासमोर ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आगामी काळात ईडीच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक नवं ट्विट चांगलं चर्चेत आलंय. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत ट्विट केलं. याआधी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला. त्यानंतर आता राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाला. शिवसेना भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदन केलं. तसंच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं तसंच मतदार राजाचं अभिनंदन आणि आभार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गट नाही तर ठाकरे गट म्हणायचं का असा सवाल विचारला जातोय. यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी. अहमदनगरच्या कर्जतमध्ये प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. नुपूर शर्माचा फोटो लावल्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवारला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये जो मजकूर आहे त्याच्याप्रमाणे नुपूर शर्मा यांच्याबद्दल स्टेटस ठेवलं म्हणून मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. आत्तापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करतात. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही. जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. अहमदनगरच्या कर्जतमध्ये कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप नितेश राणेंनी केलाय. हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आमचे हात कोणी बांधलेले नाहीत. हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा आणि त्या प्रकारचे हालचाली करावेत. आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत.
हिंदू समाज कधी आपल्यासमोर कोणा दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही. आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही. जबरदस्ती कोणावर नाही. पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दाखवून देऊ. भंडाऱ्यामधली अतिशय धक्कादायक संतापजनक घटना. सावरटोली इथल्या महिलेवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील SIT मार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणार असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचं, त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना घडणार नाही, तसं कुणी धजावणार नाही या दृष्टीनं कठोर शासन करण्याच्या बाबतीत आरोपींना प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. मध्ये पोलीस तपास करतायत आणि कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल. हे जे काही घडतंय हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतायत. कुणी राज्यकर्ते असले तर कुणाच्याच काळामध्ये हे घडू नये, परंतु ते घडू नये ह्याच्याकरता जो एक तरारा असला पाहिजे, एक दबदबा पोलीस खात्याचा असला पाहिजे. प्रशासनावर देखील मंत्रिमंडळाचं जे कमांड असली पाहिजे तीच सध्या नसल्यामुळं ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांना सामोरं जावं लागतंय. परत स्त्रिया किती असुरक्षित आहेत हे समोर येत आहे आणि मी स्वतः कधीच आणि सातत्याने जे आम्ही काम करतोय त्याच्यात त्याचं राजकीय भांडवल आम्ही कधीच केलेलं नाही आहे. परंतु आता प्रश्न मात्र मनात जरूर येतो की राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता. आता जे शांतता आहे, सगळी नीरव शांतता आहे, आम्ही थोडे सामाजिक कार्यकर्ते सोडून कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही आहे, बोलत नाही आहे. आणि बोललं तरी महत्त्वाचा मुद्दा असा की त्याची दखल इतक्या मोठ्या घटनेची, जशी दिल्लीत घटना घडल्यावर आपण पाहिलं की कायदा झाला. मग इथे शक्ती कायदा, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत, तर बाकीच्या गोष्टींमधून त्यांनी वेळ काढून या कायद्याला गती देण्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत. हॉस्पिटलच्या डीनकडनं पीडितेच्या मेडिकल स्टेटसबाबतची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांकडनं वेळोवेळी घेतली जाते. एवढंच नाही तर गरज जर पडली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा हलवण्याची सरकारची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे तिच्या वैद्यकीय खर्च, तिची वैद्यकीय ट्रीटमेंट ही उत्तमात उत्तम होण्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते. या गोष्टी होऊच नये याच्यासाठी आमची आग्रही भूमिका आहे. नक्कीच या घटनेमध्ये सुद्धा अतिशय ही निर्दयी घटना आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल आणि या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. या प्रकरणात नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अतिशय संतापजनक असा हा प्रकार घडला. 35 वर्षीय महिला गोंदियामध्ये बहिणीकडे आली होती. बहिणीशी वाद झाल्यानंतर 30 जुलैला ती आईकडे निघाली. आरोपीनं लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं, मदत करण्याच्या बहाण्यानं कारमध्ये तिला बसवलं. गोंदियाच्या मुंडीपार जंगलात तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर तिथं बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी पुन्हा बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तिला जंगलात सोडून देण्यात आलं आणि तिथून त्यांनी पलायन केलं. पीडिता जंगलातून भंडाऱ्याच्या कन्हाळमोह गावात पोहोचली. 1 ऑगस्ट रोजी गॅरेज चालकाशी तिची भेट झाली आणि मग तिथंही तिच्यावर बलात्कार झाला. राणेंवरील टीकेनंतर दीपक केसरकर बॅकफूटवर गेलेले आहेत. यापुढे नारायण राणेंविषयी बोलणार नाही असं दीपक केसरकरांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना भाजप युतीच्या चर्चा सुरू असताना राणेंकडून आदित्य ठाकरेंची बदनामी होत होती. त्यामुळे या चर्चा फिसकटल्याचं केसरकरांनी काल वक्तव्य केलं होतं. आज मात्र ते काहीसे बॅकफूटवर गेले.
थोडंसंच आता माझ्या लक्षात आलेलं आहे की मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणींच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर कॉमनवेल्थच्या मैदानातून भारतासाठी एक गुड न्यूज. भारतासाठी अजून एक पदक आलेलं आहे आणि हे पदक आणलंय महाराष्ट्रातल्या अविनाश साबळेला. स्टीपल चेसमध्ये रौप्य पदक मिळालं. आयुष्यभर ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने अडथळ्यांची शर्यत पार केली, अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून मात करत आज स्टीपल चेस म्हणजेच अडथळ्यांची शर्यत पुन्हा एकदा पार करत देशासाठी हे रौप्य पदक कमावलेलं आहे. 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये रौप्य पदक कमावलेलं आहे. बीडचा हा पठ्ठ्या ज्याने आज कॉमनवेल्थमध्ये एक पदक कमवून देशाचं नाव उंचावलंय. अविनाशचं अभिनंदन करूया आणि यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.